ख्रिस्ताई प्रिय बंधू आणि भगिनींनो, मासेडोनियाचा अलेक्झांडर द ग्रेट ह्या राजाचे नाव सर्वांनी ऐकले असेलच। तो इतिहासातील अजरामर राजा ठरला। त्याने वयाच्या 32व्या वर्षात ग्रीस ते भारत हा सर्व परिसर पिंजून काढला व युद्धात अजिंक्य ठरला। इसवी सन पूर्व 356 ते 323 ह्या काळात त्याने अमाप संपत्ती गोळा केली आणि गडगद श्रीमंती जोपासली। परंतु त्याने मरणाच्या खाटेवर असताना 3 इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले। पहिली म्हणजे माझी शवपेटी जगप्रसिद्ध डॉक्टरांनी घेऊन जावी, जेणेकरून लोकांना कळावे की मृत्यू समोर आला की कोणी त्याला रोखू शकत नाही, ते एक अटळ सत्य आहे। दुसरी त्याची इच्छा होती ती म्हणजे शवयात्रेसमोर आणि मागे पैसे उधळावे, की लोकांना कळावे की पैशाने मृत्यूवर विजय मिळवता येत नाही किंवा जीव जिंकू शकत नाही। तिसरी त्याची इच्छा होती ती म्हणजे माझे हात शवपेटी बाहेर उघडे ठेवावे, जेणेकरून लोकांना कळावे की मी इतकी संपत्ती कमावली, परंतु मी रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने परत जात आहे। स्वर्गलोकी प्रवासात त्याचा काही एक उपयोग होत नाही। ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजची 3ही वाचने आम्हाला भौतिक जगाच्या धनसंपत्तीच्या मोहाला बळी न पडता स्वर्गातील पवित्र गोष्टीवर मन लावण्यास पाचारण करत आहे। पहिल्या वाचनात उपदेशक सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर अध्याय 1 ओबी 2 मध्ये म्हणतो, व्यर्थच हो व्यर्थ, सारे काही व्यर्थ। म्हणजेच भौतिक जग सुख देण्यास असमर्थ आहे, ते फक्त देवामध्येच लाभते। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की संत अगोस्तीन देखील म्हणतात, आमची हृदये तुझ्यात विसावल्याशिवाय त्यांना विसावा नाही। अगदी तशाच प्रकारे हा उपदेश देखील म्हणत आहे। दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सेकरांस पत्र यात सांगत आहे की तुमची मने पृथ्वीवरील नव्हे तर स्वर्गातील गोष्टीवर लावा। म्हणजेच अमंगळपणा, कामवासना, कुवासना आणि लोभ ह्यापासून परावृत्त व्हा व देवाच्या राज्याची आस धरा। आणि शुभवर्तमानात प्रभू येशू मूर्ख धनवानाचा दाखला देत आहे। भौतिक आणि ऐहिक मोह करणाऱ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्त कान उघडणी करत आहे ह्या दाखल्याद्वारे। पण प्रश्न हा पडतो की प्रभू त्या धनवान माणसाला मूर्ख का म्हणतो? त्याची मुख्यत्वे कदाचित 3 कारणे असू शकतात। पहिलं म्हणजे त्याला त्याच्या संपत्तीच्या मोहापायी देवाचा विसर पडला असावा, किंवा किंबहुना तो पडलाच होता। तो विसरला की त्याचा कर्ता करविता देवच आहे। त्याला जे काही उत्पन्न लाभले त्यात फक्त त्याच्या स्वतःचे कष्टच नव्हते, तर देवाचा देखील भरभरून त्याच्यावर आशीर्वाद देखील होता। आपण शुभवर्तमानामध्ये वाचतो किंवा आपण बायबलमध्ये वाचतो, जर देवाने घर बांधले नाही तर बांधणाऱ्याचे श्रम वाया। हे तो नक्कीच विसरला होता। त्याच्या अपेक्षेपलीकडे देवाने त्याला सर्व काही देऊ केले, आणि म्हणून ते सुंदरसं गाणं आहे, योग्यता से बढ़ के दिया हे अपनी दया से तूने मुझे, मेरे मांगने से ज्यादा मिला, प्रभु आभारी हूँ प्रभु मैं। त्याने देवाऐवजी स्वतःला केंद्रस्थानी ठेवले होते आणि स्वार्थी वृत्ती त्याने आत्मसात केलेली होती। पूर्ण बायबलच्या ह्या उतारामध्ये मी हा शब्द जवळजवळ 6 वेळेस उच्चारण्यात आलेला आहे। तसेच माझे हा शब्द 5 वेळेस उच्चारण्यात आलेला आहे। त्याने देवाचे आभार मानण्याऐवजी स्वतःची प्रौढी मिरवली आणि म्हणून
एकीकडे भरपूर धान्य असून सुद्धा देवाच्या दयेविना तो नक्कीच भुकेलाच राहिला असं दिसते. म्हणून आपल्या सर्व मिळकतीमध्ये देवाचा सिंहाचा वाटा असतो हे आपण कधीही विसरता कामा नये. धनसंपत्तीच्या मोहामध्ये आम्हाला देवाचा विसर पडू नये. देव आणि संपत्ती ह्यामध्ये जर आम्हाला ऑप्शन दिलं, जर पर्याय दिला, तर आम्ही देवाला अग्रस्थान देणं तितकंच महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे का प्रभू ख्रिस्त त्याला मूर्ख म्हणतो, त्याचं कारण असावं, त्याच्या संपत्तीच्या धुंदीत त्याला त्याच्या शेजाऱ्यांचा, गरजवंतांचा विसर पडला होता. असं म्हणतात, जेव्हा आपल्या हृदयात देवाला जागा नसते तेव्हा देवाचे गरजवंत लोक सुद्धा आपल्या नजरेआड होत असतात. म्हणून ह्या मूर्ख धनवानाचे देखील तेच झाले असावे. तो उधळ्या पुत्राप्रमाणे आणि कुष्ठरोगी लाजरसच्या दाखल्यातील श्रीमंत मनुष्याप्रमाणे स्वकेंद्रित बनला होता. त्याला इतके धान्य कष्ट करून मिळवून देणाऱ्या कामकऱ्यांचा त्याला विसर पडला होता. आजूबाजूला शेजारी पाजारी असणाऱ्या दीनदलितांचा देखील त्याला विसर पडला. विधवा, निराधार ह्यांचा देखील त्याला विसर पडला. जुन्या करारामध्ये लेवीचं पुस्तक अध्याय 19 ओवी 9 ते 10 आणि अनुवादाचं पुस्तक अध्याय 24 ओवी 21 या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे यहुदी नियमानुसार मिळकतीचा काही भाग हा गरिबांना देणं त्या काळी यथायोग्य होतं, ते अगत्याचं होतं. तरी ह्या मूर्ख धनवान माणसाने त्याने तो नियम पाळला नाही. मदर तेरेसा म्हणतात, समाजात गरीब आहेत कारण आपण त्यांना आपल्या मिळकतीचा वाटा देत नाही. संत ग्रेगरी म्हणतात, आपण जेव्हा गरिबांना मदत करतो तेव्हा आपण त्यांना आपला नव्हे तर त्यांचाच वाटा देत असतो. आपल्यालाही करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी या वचनाचा कधीही विसर पडू नये आणि आपण देखील इतरांना मदत करावी. जे आपल्याकडे आहे ते आपण इतरांना देखील देऊ करावे. तिसरं का प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला मूर्ख म्हटलं, त्याचं कारण असावं, मृत्यू हे अटळ सत्य आहे हे तो विसरला. तो मरणार आहे हे तो विसरला. जीवन देणारा आणि जीवन घेणारा परमेश्वरच आहे ह्याचे त्याला भान नव्हते. तो मोठमोठाली कोठारे बांधण्याचा तसेच भविष्याची तरतूद करण्यात देखील मग्न होता. तो खा, पी आणि मजा कर ह्या चारवाखा तत्ववेत्यांप्रमाणे जीवन जगू पाहत होता. मरण बऱ्याच लोकांसाठी अस्वीकारणीय बाब आहे. सुंदर रूप, गडगंज धनसंपत्ती, पर्वतापलीकडे नाव लौकिक एक दिवस नक्कीच संपुष्टात येणार आहे. म्हणून कशाचाही गर्व करू नये व मरणातच आपला शेवट आहे हे अटळ सत्य आपण जाणून बुजून स्वीकारावं. जीवनाचा प्रवास हा मरणाच्या मैदानातून जात असतो असं म्हणतात आणि म्हणून संपत्ती नव्हे तर देवाला आपल्या जीवनात अग्रस्थान, महत्वाचं स्थान देण्याचा आपण प्रयत्न करूया, कारण तोच आपला आत्मा वाचवण्यास समर्थ आहे. मार्क शुभवर्तमान अध्याय 8 ओवी 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे, 6:36 मध्ये सांगितल्याप्रमाणे माणसाने सारं जग गमावलं आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. मार्क शुभवर्तमान अध्याय 8 ओवी 36. संत फ्रान्सिस असिस्कर आमचे संस्थापक म्हणतात, अधिक मिळवण्याचा मोह न करता जे आहे त्यात आपण समाधान मानावे व देवाला धन्यवाद देत जीवन जगावे. मिनिमम नेसेसरी, मॅक्झिमम नॉट अलाउड. आणि म्हणून परत एकदा अलेक्झांडरच्या 3 इच्छा आपण देखील लक्षात ठेवाव्यात, म्हणजे आपण देवच आपले सर्वस्व आणि तोच आपला अमोल खजिना आहे हे कधीही विसरणार नाही. पहिली त्याची इच्छा होती की मृत्यू समोर आला की कोणीही त्याला रोखू शकत नाही. ते एक अटळ सत्य आहे. दुसरं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की पैशाने मृत्यूवर विजय मिळवता येत नाही किंवा आपला जीव आपण पैशाने कधीही जिंकू शकत नाही.
आणि शेवटचं सत्य आपल्याला आपल्या लक्षात ध्यानात आणायचं आहे ते म्हणजे मी रिकाम्या हाताने आलो आणि नक्कीच रिकाम्या हातानेच परत जाणार आहे. स्वर्गलोकी प्रवासात त्याचा काही एक उपयोग होत नाही. म्हणून आपण देखील इतरांची मदत करूया आणि धनसंपत्तीमध्ये नव्हे तर देवामध्ये रममान होण्याचा प्रयत्न करूया.